हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता सकाळच्या 7 वाजले आहेत आणि आज आहे शुक्रवार. श्रावणातला पहिला शुक्रवार आहे आणि आज ना शुक्रवार म्हणजे महालक्ष्मीची घरातली पूजा वगैरे करायची असते. आणि चला तर आणि खूप वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी सकाळी बघा लवकर उठलेले आहे आणि कालच रात्री फरशी वगैरे पुसून घेतलं आणि सडा रांगोळी झालेला आहे. नंतर ना उंबरठ्याची पूजा केली कालही करून घेतलं, कारण काल दीप अमावस्या आणि आज श्रावणातला पहिला शुक्रवार असल्यामुळे छान शिकडे ना उंबरठ्याचं पूजन केलं, हळदीचं लेपन वगैरे लावून. आणि नंतर चहा वगैरे बनवला आणि शौर्यला ना स्कूलला पाठवायचं होतं म्हणून त्याला टिफिन वगैरे बनवायचा आहे आणि सर्वांसाठी चहा बनवला. 2 दिवस झालं भरपूर पाऊस आहे, बाहेर पाऊस आणि गरमागरम चहा ना सारखं लागतो सर्वांना. आणि माझा आणि आईचा उपवास आहे आणि आहूंसाठी आणि बाबांना आजीला वगैरे ना त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं आहे. बटाट्याची आमटी बनवली, भात बनवलं आणि शाबू भिजू घातलेला आहे माझ्यासाठी आणि आईसाठी. हे शेंगदाणे बघा शाबूमध्ये तसंच होते, मी सकाळी ना घाई गडबडमध्ये ना तसेच भिजू घातलेले आहे. आणि आता चला शौर्यला टिफिन पण बनवायचं आहे. शौर्यला टिफिनमध्ये ना मी पिवळ्या बटाट्याची भाजी आणि चपाती बनवणार आहे. आणि नंतर ना आपली घरातली देवपूजा आणि आपली महालक्ष्मीची पूजा म्हणजे वरदलक्ष्मी पण म्हणतात श्रावण महिन्यातला लक्ष्मीच्या पूजनाला. आणि आई म्हणले की तुझं स्वयंपाक होईपर्यंत मला जेवढं मी पूजा करायचं होतं ना मी तेवढं करून घेते म्हटले. म्हणून आई ही तयारीला लागलेली आहेत बरं का आज पूजाच्या तयारीला. आणि इकडे ना बटाटे उकडायला टाकलेले आहेत, कारण शौर्यला ना पिवळा बटाटा हवा होता. आणि कणिक मळून ठेवली आणि कणिक छानशी भिजेपर्यंत ना शौर्यासाठी इकडे मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि नंतर ना मी शिरा पण बनवणार आहे आणि देवाला पण नैवेद्य होतो म्हणून मी इकडे ना बटाटे उकडून घेतले आणि चपात्याही बनवल्या आणि शौर्यासाठी ना पिवळा बटाट्याची भाजीही बनवली. आणि चला आता ना सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आई लागलेले आहेत बरं का पूजेच्या तयारीसाठी. आणि आता मी म्हटलं आता स्वयंपाक तर रेडी झालेला आहे, तर शिरा बनवूया, प्रसादासाठी पण होतो आणि त्यांना नाश्त्यासाठी पण होतो आहोंना आणि बाबांना वगैरे. म्हणून मी त्यांना थोडंसं जास्त शिरा बनवला. तूप वगैरे टाकून रवा भाजून घेतला, मी तुपातच रवा भाजते म्हणजे जेणेकरून त्याचा स्मेल खूप छान येतो. आणि मी शिरा बनवताना ना अगोदर इकडच्या साईडला ना मी पाणी वगैरे गरम करून उकळून घेतलेलं आहे आणि इकडे छानसा आपला रवा भाजला. आणि रवा भाजल्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकत ना एका हाताने रवा फिरवला आणि दुसऱ्या हाताने ना पाणी असं ओतून घेतलं, जेणेकरून ना असं गुठळ्या आणि घट्ट होणार नाही म्हणून सारखं फिरवत राहायचं. आणि नंतर मी साखर ॲड केली. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काय घातले नाहीत, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये शौर्यला स्कूल वगैरे नेऊन सोडायचं आहे. पहिल्यांदा शिरा वगैरे बनवलं आणि आता सर्वांना शिरा वगैरे देते खायला, म्हणजे त्यांचा सगळ्यांचा नाश्ताही होईल. आणि दुपारी जेवणाला येणार आहेत आहो आणि आज मळ्यात जाणार आहेत बाबांबरोबर आहोही, कारण ते तुरीचे शेंडा वगैरे खोडायचे आहेत. आणि इकडे बघा मी नैवेद्यासाठी शिरा काढून ठेवलेला आहे बाजूला. आणि आता ना आहोंना नेऊन देते शिरा आणि शौर्याला आवडत नाही म्हणून शौर्यासाठी मी शिरा दिलेला नाही आहे. तो परत म्हणला की मम्मा थोडंसं दे बघू, टेस्ट बघतो म्हणून. आणि परत मी शौर्यला दिला आणि तो बघा तसं सोप्यावरती ठेवून दिलेला आहे. चला आई इकडे पूजेच्या तयारी लागलेल्या आहेत. आईने छानशी इकडे देवपूजा वगैरे करून घेतली आणि इकडे ना महालक्ष्मीची पूजा ही चाललेली आहे, श्रावणातल्या शुक्रवारची पूजा. आणि उतरंड वगैरे घासून पुसून स्वच्छ ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकताय बघा उतरंड. आणि महालक्ष्मीचा फोटो होता तोही असं त्यालाही हळदी कुंकू वगैरे वाहून ठेवलं. आणि मी कालच येताना ना हार आणि दांडा आणला होता आणि एक 20-30 रुपयाची फुलंही आणले होते. दांडा तरी ना 50 रुपयाला दांडा दिलेला आहे बाईनं आणि हार ना 40 रुपयाला भेटलेला आहे. आणि खूप महाग असतं बरं का ह्याच्यामध्ये. आता कसं सर प्रत्येकांच्या घरी म्हणजे देवीचं हे शुक्रवारची पूजा वगैरे असल्यामुळे ना त्यांनी महागच दिले. आणि 20 रुपयाचे मी फुलं आणले होते, पण जास्तीचे काय नव्हते त्याच्यामध्ये, मोजकेच फुलं होते. आणि अगोदर पूजा करताना आपण कधीही दीप प्रज्वलन केलेलं चांगलं. आपण नेहमी ना अगोदर काय करायचं की दीप प्रज्वलन करूनच पूजेची तयारी करायची. आणि इकडे आई धक्का लागतात म्हणून आईनं दीप प्रज्वलन केलं नव्हतं. मी आल्यानंतर मग माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच मी आले मग आईच्या मदतीला. आई म्हणले मी तू स्वयंपाक बनवेपर्यंत मी इकडे पूजेची तयारी करून घेते. आईने छानसा असं बघा नारळाला कलशाला वगैरे सजवायला घेतलेला आहेत. आणि हा कलशाला हे बनवलेलं आहे ना, कलशाला बनवलेलं ते ब्लाऊज पिसापासून मी शिकताना बनवलेलं आहे. म्हणजे आपण ब्लाऊज पिसाची अशी साडी वगैरे ते आपण कलशाला असं गुंडाळत असतो, पण मी शिकताना हे बनवलेलं आहे बरं का. खूप छान आणि बनलेलं आहे.
आणि मी कसं ब्लाऊज वगैरे शिकताना मी शिवलेला आहे आणि तरी पण मला थोडंफार जमलं होतं, म्हणून आई म्हणले राहू दे, हेच आपण देवीला हे करूया. काठ वगैरे छान होतं ब्ल्यू कलरचा आणि इकडे ना छानशी आपल्याची पूजा वगैरे झाली. आणि श्रावणातला शुक्रवार आणि बऱ्याच स्त्रियांना ह्याला वरदलक्ष्मीचं व्रत पण म्हणतात. तर मी याच्या आधी ना 2017 किंवा 16 पासून मी ही पूजा करते, वरदलक्ष्मी व्रत करत नाही. तर हे श्रावणातला ना शुक्रवारची महालक्ष्मीची मी पूजा करते. काही जण वरदलक्ष्मीचं म्हणतात ह्याला आणि पूजा मी मांडलेली आहे छानपैकी आईने आणि मी. आणि जागा अगोदर ना ही पूजा करताना जागा स्वच्छ वगैरे करून घ्यायची, फरशी वगैरे पुसूनच मग पूजेची तयारी करायची असते. आणि रांगोळी काढायची बाकी होती, कारण पूजा करताना ना रांगोळी पायामध्ये सगळी विस्कटली जाते, म्हणून मी पूर्ण पूजा झाल्यानंतरच नेहमी रांगोळी काढत असते. आणि महालक्ष्मी आईचं पण मी अभिषेक करून घेतला. आणि या महालक्ष्मी देवीला ना हळद आणि कुंकू ना खूप प्रिय असतं, म्हणून आपण हळदी आणि कुंकीनं त्या महालक्ष्मीच्या मूर्तीला आपण ना अभिषेक करायचा असतो. आणि खूप छान इकडे ना माझी पूजा वगैरे झाली. सकाळी ना आमच्या इकडे ना सकाळीच पूजा करतात आणि सायंकाळी जास्तीची पूजा करत नाहीत बरं का. आमच्या इकडे सकाळीच पूजा करतात, पण दिवसभर काय ना काय ऐकायला भेटतं, म्हणून सकाळीच पूजा केलेली चांगली. आणि इकडे धूप दीप आरती सर्व झालं, नैवेद्य पण दाखवलं, शिऱ्याचा नैवेद्य होता. आणि सायंकाळी ना पुरणाचं बेत आहे. चला पूजा वगैरे झाली आणि आता ना सकाळचे 11 वाजलेले आहेत. आणि सारखे 2-3 पाहुणे असे येऊन ये जा असे होते, म्हणून थोडासा उशीर झाला झाडू वगैरे मारायला. त्यांना आल्यानंतर चहा वगैरे बनवला आणि चहा वगैरे झाल्यानंतर 1 तास गप्पा टप्पा झाल्या. आणि मीही जॉबवर येईपर्यंत ना आईने ना छानशा अशा पुरणाच्या पोळ्या पण बनवल्या होत्या. आणि आता मी डायरेक्ट ना तुम्हाला सायंकाळी भेटलेली आहे. आणि आता सायंकाळच्या 6 वाजलेल्या आहेत. आई येईपर्यंत ना मी जॉबवरून येईपर्यंत आईने पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या. आणि मी इकडे आल्यानंतर बघा कटाची आमटी बनवायला घेतलेली आहे. तेल टाकून घेतलं आणि नंतर जिरं मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये ना टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकली. आणि नंतर छानसं टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि नंतर आपले सारे बेसिक मसाले टाकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं आपण खोबरं वाटून घ्यायचं मिक्सरला आणि तेही ॲड केलं. आणि जास्तीचं कटाची आमटी बनवायची नाही, थोडीच बनवायची आहे, म्हणून इकडे मी कटाची आमटी बनवली. आणि अगोदरनं कट काढलं होता ना ते उकळून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता इकडं माझा कटाची आमटी रेडी झालेली आहे. आणि काही भागामध्ये ना या कटाच्या आमटीला इळवणीची आमटी पण म्हणतात आणि कटाची पण आमटी म्हणतात. आणि सायंकाळी बघा इकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला देवीला. आणि छानशी संध्याकाळी पण धूप दीप आरती करून ना नैवेद्यही दाखवलेला आहे पुरणपोळीचा बेत. आणि तुम्ही काय काय बनवलेलं आहे श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तरी पुरणपोळी बनवलेली आहे. आणि नंतर आमचं जेवण वगैरे झालं सर्वांचं. आणि आईचा आणि माझा उपवास होता. आणि आम्ही सर्वजण जेवण वगैरे झाल्यानंतर मी लगेच मग किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण पुरणाचा स्वयंपाक बनवला ना ते पुरण चटका देताना सगळीकडे पसरलं जातं. आणि म्हटलं आता चला किचन ओटा ही सर्व घाण झालता तेही मी घासून वगैरे घेतलं. आणि भांडी तरी भरपूर पडले होते. तुम्हाला तरी माहीत असते की आपल्या प्रत्येक स्त्रियाला माहीत असते की पुरणपोळीचं स्वयंपाक असले की नाही भरपूर सारे भांडे पडतात, पण डेलीचे एवढे जास्त नसतात. काहीतरी असं पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणा काहीतरी एक्स्ट्राचं बनवलं की जास्तीचे भांडे पडतात. आणि किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. आणि आता ना रात्रीच्या 9 वाजलेले आहेत आणि भांडी वगैरे झाले घासून वगैरे. आणि तुम्ही पाहू शकताय आता ना एकदम चकाचक आपला किचन ओटा झालेला आहे. आणि खूप छान आता ना सकाळपासून आता श्रावणातला शुक्रवार आणि श्रावणामध्ये ना 4 असो किंवा 5 असो असे शुक्रवारची आमच्या इकडे ना पूजा करतात महालक्ष्मीची, म्हणजे वरदलक्ष्मीचे ते. आणि शुक्रवारी उपास असतो, सोमवारी आणि शनिवारी. माझं तरी शनिवारी नसतं, फक्त सोमवार आणि शुक्रवार उपास असतो श्रावणातला. आणि तुम्ही पाहू शकता किचन ओटा एकदम चकाचक झालेला आहे. आणि आपल्याला तर काय हवं असतं की किचन ओटा स्वच्छ असेल तर ना आपल्याला खूप छान वाटत असतं प्रत्येक स्त्रीला, की किचनमध्येच आपण जास्त वेळ कुठं घालवतो तर किचनमध्येच घालवतो प्रत्येक स्त्रिया. मला तरी असंच वाटतं, मी तरी माझा जास्तीचा वेळ ना किचनमध्येच असतो. आणि नंतर मी हॉल वगैरे झाडू मारून घेतला आणि किचनही झाडू मारून घेतलं. आणि शौर्य आता झोपलेला आहे, त्याला वरच्या रूममध्ये मी त्याला झोपून आले शौर्याला. आणि चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या ना श्रावणातला पहिल्या शुक्रवारची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत